पारनेर येथे चोरांचे पोलिसांना आवाहन। 16 फेब्रुवारी भर दुपारी घरफोडी, लाखो रुपयांचा एवज केला होता लंपास। 18 फेब्रुवारी मध्यरात्री तब्बल 4 दुकाने फोडली, चोरटे सीसीटीव्हीतही झाले कैद। पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवण्याची गावकऱ्यांची मागणी। शिरपूर तालुक्यातील ठाणेर येथे बाजारपेठेत मध्यरात्री शटर तोडून 4 दुकानं फोडण्यात आलीत। यात अज्ञात चोरट्यांनी 41,000 रुपये लंपास केलेत। तिघे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत। तरुणाच्या सतर्कतेमुळे इतर दुकानं वाचलीत। चोरट्यांनी पोलिसांना आवाहन दिले आहे। याबाबत वृत्त असे की दिनांक 18 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 3 वाजेच्या सुमारास शिरपूर तालुक्यातील ठाणेर गावातील मुख्य बाजारपेठेतील कापड दुकान, भांड्यांची दुकानं, फरसाण दुकान व मेडिकल दुकान आदी दुकानांची शटर उचकवून 41,000 रुपये लंपास केलेत। यात कापड दुकानाचे फक्त शटर उचकवण्यात आले। राजस्थानी स्वीट मार्ट येथून 33,000 रुपये व चिल्लर, तर मातोश्री मेडिकलमधून 8,000 रुपये रोख चोरण्यात आले होते। तिघ चोरटे मातोश्री मेडिकलमध्ये चोरी करत असताना अमोल निळे या तरुणास जाग आली। त्याने 100 नंबरवर कॉल करून लगेच माहिती दिली। त्यामुळे पोलीस गाडी लगेच आली। पोलीस गाडीला बघताच तिघ चोरट्यांनी गाडी आणि चिल्लरची थैली सोडून पळ काढला। यावेळी अमोल निळे व पोलिसांनी चोरट्यांचा पाठलाग केला, परंतु चोरटे अंधाराचा फायदा घेऊन पसार झालेत। दरम्यान चोरटे मातोश्री मेडिकल व मेसर्स श्वेता एजन्सीज यांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत। पोलीस त्या अनुषंगाने तपास करीत आहेत। ठाणेर पोलीस ठाण्यात याबाबत नोंद करण्यात आली आहे। ठाणेर गावात पोलीस स्टेशन असूनही लागोपाठ घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे। यात चोरट्यांनी जानेवारी महिन्यात 5 ठिकाणी चोरी केली होती। दामशेरपाडा येथे 2 दिवसापूर्वी दिवसाघरात चोरी केली होती। त्यामुळे चोरट्यांनी पोलिसांना एका प्रकारे आवाहन दिले आहे। पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर। माझे नाव उमेश सोनवणे, मी मातोश्री मेडिकल अँड जनरल स्टोर्स प्रोप्रायटर। माझ्या दुकानामध्ये 13 ते 14 हजार रुपयाची लूट झाली। मी रात्री 9-9:30च्या दरम्यानमध्ये दुकान वगैरे शॉप वगैरे बंद करून मी शिरपूरला गेलो। मी शिरपूरला राहतो आणि माझ्या शेजारी म्हणजे समोरच्या जे मित्र आहे बंटी निळे म्हणून, त्यांनी सांगितलं की तुमचे दुकान फुटलं, चोरी झाली बा असं। तेव्हा मी इथे ठाणेरला 3-3:15च्या दरम्यान आलो। हे सीसीटीव्ही फुटेजनुसार चोरी 3 वाजून 10 मिनिटांनी झाली। माझं दुकान आणि समोरील स्वीट मार्ट आहे, जोदाना स्वीट मार्ट म्हणून आहे, त्याचेही दुकान फुटलं आणि गावातले अजून 2-4 दुकानं आहेत, ते असे टोटल 4-5 दुकाने फुटली। तर माझी रोकड जी रक्कम आहे ती रोकड रक्कम आणि काही सुटे पैसे वगैरे असं मोजून 13-14 हजाराच्या 2-3 दिवसाचा जो व्यवसायाने जो गल्ला होता तो चोरीस गेला। आणि नंतर मग त्यांनी सतर्कतेनुसार पोलिसांना फोन केला जायचा समोरच्यांनी। ते पोलीस आले आणि ते म्हणजे चोर थोडेसे अर्धा 1 मिनिटांनी ते फरार झाले। तुमची चोरी झाल्याचा पंचनामा वगैरे झालेला आहे का दुकानात? हो, आम्ही सकाळी 5 वाजताच गेलो होतो। तर त्यांनी सर्व नाव वगैरे लिहिलं, रोकड किती गेली, कॅश किती गेली, चिल्लर वगैरे किती गेली, सर्व त्यांनी पूर्ण तपास केला आणि त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला फिर्यादीसाठी बोलवलेलं आहे।